जिथं मी निवडणूक लढवली तिथं मोठ्या प्रमाणात हे बोगस मतदान झालेलं आहे. प्रशासनाकडून आम्ही जे सीसीटीव्ही फुटेज मागितलं आणि त्या सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून आम्हाला कळलं की तिथला मतदार जे आहे ते मतदार सोडून दुसरीच लोक मतदान करते. आपण बघितलं असेल की हे माझ्याकडे एक सीसीटीव्हीचं फुटेज आहे. याच्यात हा उमेदवाराचा सूचक आहे, अधिकृत हे सूचक आहे. हे स्वतःचं मतदान करतोय आणि नंतर जाऊन तर दुसऱ्याचं पण मतदान हे बघा करतोय. एकदम हे त्याचं पण मतदान दुसऱ्या मतदाराचा हे स्वतःच करतोय, स्वाक्षरीही करतोय आणि मतदानही करतोय. याचा अर्थ असा आहे की हे जे लोक आहेत, इथले पोलिंगवरचे जे कर्मचारी अधिकारी होते आणि हे सूचक प्रतिनिधी आणि उमेदवार यांचे संगनमताने इथं मोठ्या प्रमाणात बोगस मतदान झालेलं आहे. म्हणून मी न्यायपालिका तिची धाव घेतलेली आहे. इथली निवडणूक हे लोकशाही पद्धतीने झालेली नाही, म्हणून मी ही निवडणूक रद्द करा म्हणून एक निवडणूक याचिका सुद्धा दाखल केलेली आहे. म्हणून मला न्यायपालिकेवर विश्वास आहे. माझ्याकडं असले सीसीटीव्ही मधले प्रशासनाने जे सीसीटीव्ही दिले 100च्या पलीकडे व्हिडिओ आहेत. 100च्या पलीकडे 4-4 लोक एकत्र तिथे मतदान कक्षासमोर जाऊन मतदान करतायत. 2-2 लोक जाऊन मतदान करतायत. हे बघा, हे 2-2 लोक जाऊन मतदान करतायत, 4-4 लोक जाऊन मतदान करतायत. असे अनेक मतदान इथे होत आहेत. आपण बघितलं असेल, हे 2 लोक मतदान करतायत. असले अनेक व्हिडिओ आहेत. 100च्या पलीकडे व्हिडिओ आहे माझ्याकडे. तर याच्या व्यतिरिक्त आमच्याकडे अजून काही पुरावे आहे ते आम्ही कोर्टात दाखल करणार आहे. आमची मागणी एवढीच आहे की ही निवडणूक लोकशाही पद्धतीने फेर झालेली नाही, म्हणून हे पारदर्शकतेची निवडणूक झाली पाहिजे. आपल्या सीसीटीव्हीच्या मार्फत जे बघितलेलं आहे, म्हणून ही निवडणूक रद्द करून पुन्हा तिथं फेर निवडणूक लोकशाही पद्धतीने घेण्यात यावी.